आणि अंबरनाथ शहराला पाणी पुरवठा करणारं चिखलोली धरण भरलंय आणि आता हे धरण ओव्हरफ्लो होते। त्यामुळे या धरणातून वाहणारं पाणी पुढे नदीला मिळते। चिखलोली धरण भरल्यानंतर धबधबाही प्रवाहित झाला। या धबधब्याच्या आजूबाजूला हिरवा शालू पांघरलेले डोंगर आणि मधोमध हा धबधबा असं नयनरम्य दृश्य पाहायला मिळते। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निनाद करमरकर यांनी। निसर्गाच्या कुशीत अनेक नयनरम्य ठिकाणं लपलेली असतात। अशाच ठिकाणांपैकी एक म्हणजे अंबरनाथच्या चिखलोलीचा हा धबधबा। अंबरनाथचं चिखलोली धरण जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे ओसंडून वाहू लागलंय। वरच्या बाजूला चिखलोली धरण आहे आणि या धरणातनं ओव्हरफ्लो होणारं जे पाणी आहे ते या धबधब्याच्या रूपानं नदीला जाऊन मिळतंय। आपण पाहू शकतोय अतिशय नयनरम्य दृश्य असं या धबधब्याचं। या धबधब्यात मौज मजा करण्यासाठी अनेक पर्यटक देखील या ठिकाणी येत आहेत। हा धबधबा म्हणजे अंबरनाथ, बदलापूर आणि आसपासच्या रहिवाशांसाठी, पर्यटकांसाठी आणि निसर्गप्रेमींसाठी दरवर्षी मोठं आकर्षण ठरत असतो आणि त्यामुळेच यंदा देखील जुलै महिन्यात हा धबधबा प्रवाहित झाल्यानंतर अनेक पर्यटक जे आहेत ते या धबधब्यात मौज मजा करण्यासाठी, जलक्रीडेसाठी येत आहेत। मात्र सोबतच या ठिकाणी सुरक्षा रक्षकाची देखील आवश्यकता आहे। कोणतीही सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी नाहीये, त्यामुळे एखादा अनुचित प्रकार होऊ नये यासाठी या ठिकाणी सुरक्षा रक्षकाची देखील आवश्यकता निर्माण झाली आहे। निनाद करमरकर, NDTV मराठी, अंबरनाथ।